मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 40. कर्ण जरी माझ्या पक्षाला होता तरी त्या पांडवांचा काही भरोसा सांगता येत नव्हता. मागच्या आखाड्यात अर्जुनानं आणि भीमानं जे जे राक्षसी पराक्रम केले होते ते पाहून माझी तर झोपच उडाली होती. त्या दांडगट भीमानं तर माझ्या प्रिय दुःशासनाला मुष्टियुद्धात रजकानं धुनं बडवावत तसा उंच उचलून दाणकन खाली आदळला होता. गदेच्या आखाड्यात तर तो भीम माझ्या अंगावर एखाद्या उपाशी सिंहासारखा चवताळून आला होता. छे, त्या पांडवांचा कायमचा काटा काढल्याखेरीज कौरवांना समाधानानं जगायला मिळणार नाही. त्यासाठी वाटेल ते करावं लागलं तरी ते मी करीन, कारण त्याशिवाय माझ्या अतृप्त तप्त मनाला शांती कशी ती मिळणारच नाही. पांडवांना सरळ सरळ नष्ट करणं कधीच शक्य नव्हतं, कारण ती पंचकडी म्हणजे 5 सल्लग पर्वतांची चालती बोलती खंबीर रांगच होती. एक मनाने एकत्र आलेले 5 मस्त खोंड एखाद्या सामर्थ्यशाली वनराजालाही सहज लोळू शकतात. इथं तर गाठ होती 5 शस्त्रसंपन्न सशक्त योद्ध्यांशी. म्हणूनच मी त्यांना कपटानं मारायचं ठरवलं आहे. कपटानं म्हणण्यापेक्षा कौशल्यानं म्हणणं जास्त योग्य ठरेल, कारण राजकारणात कपटालाच कौशल्य हे गोंडस आणि सुसंस्कृत नाव आहे. या बाबतीतल्या माझ्या योजनांबद्दल मी कर्णाशी अनेक वेळा चर्चाही केली, पण त्याचं आपलं म्हणणं एकच होतं, मला एकाच वेळी 5 जणांबरोबर सरळ द्वंद्व खेळायला सांग. मी त्यांना केळीचा गाभा पिसतात तसा उभे पिचून काढीन, पण कोणत्याही कपटानं मी काहीही करणार नाही. त्याचा हा आत्मविश्वास सार्थ होता हे मलाही पटत होतं, पण त्याच्या ते धैर्यशील कल्पनेशी मी कधीच सहमत झालो नाही, होणारही नाही. मी माझे सर्व डाव प्रथम टाकून पाहणार आहे. त्यातूनही ते नीच पांडव वाचलेच तर शेवटी, अगदी सर्वात शेवटी निर्वाणीचं प्रभावी अस्त्र म्हणून मी त्या कर्णाला वापरणार आहे. कारण तो पराक्रमी असला तरी दयाळू आणि सरळ मनाचा आहे. ज्याला तो एकदा आपलं म्हणतो त्याला तो खऱ्या अर्थानं आपलंसं करून टाकतो. त्याच्या अनेक मनमोहक गुणांनी त्यानं या राजनगरातील असंख्य नगरजनांची मनं आज जिंकली आहेत. सर्वात प्रभावी आणि आकर्षक असं त्याच्याजवळ काही असेल तर त्याचं लोभस व्यक्तिमत्व. तो समोर उभा असला की का कुणास ठाऊक, पण तेजाचे असंख्य कणच आपल्यासमोर उभे आहेत असं वाटतं. त्याच्या निळ्या डोळ्यात क्षणभर जरी पाहिलं तरी आकाशाचा निलिमा कितीतरी फिका वाटतो. कधी कधी गंगेवरून स्नान करून परत येताना त्याची व माझी राजवाड्याच्या पायदंड्यांवर अचानक गाठ पडत होती. त्यावेळी त्याला ज्या स्वरूपात मी पाहिलं आहे त्या स्वरूपाचा तर मला कधीच विसर पडणार नाही. चुकून माकून राहिलेले गंगेचे काही शुभ्र जलबिंदू त्याच्या ओलसर सोनेरी कुरळ्या केसांत असे काही चमकतात की त्याला पाहिल्यानंतर दवबिंदू शिरावर घेऊन उद्यानात डोलणाऱ्या सोनेरी रंगाच्या सूर्यफुलाचीच आठवण व्हावी. त्याची मंद मंद डुलणारी जन्मजात मांसल कुंडलं, नितळण भव्य कपाळ, ध्वजदंडासारखं सरळ तरतरीत नाक, पळसाच्या फुलासारखी रसरशीत रक्तवर्णी गाल, कानांच्या दिशेनं लांब सरकत गेलेल्या रेखीव सोनेरी भुवया, हत्तीच्या सोंडेसारखे दंड, पोटरीचे पिळदार सतेज स्नायू, गंगेतल्या प्रचंड कासवाच्या विशाल पाठीसारखी विस्तृत आणि उन्नत भरदार छाती, बाणाच्या भात्यासारखी गोल गरगरीत पुष्टमान, वृषभासारखे खच्चून भरलेले भक्कम भरदार खांदे आणि या सर्वांना एक आगळाच उठाव आणणारी त्याची सूर्यासारखी गोल अतिशय गोल मुद्रा. अशा आकर्षक व्यक्तिमत्वाचा दुसरा एकही पुरुष माझ्या मते संपूर्ण हस्तिनापुरात नव्हता. तो बोलतो फारच कमी, पण त्याचं मौन म्हणजे एक जिवंत भाषा आहे. जेव्हा कधी तो बोले तेव्हा त्याचा नाद तर मला गदेवर गदा आदळल्यानंतर जसा खणखणीत ध्वनी निघतो तसाच कणीदार वाटे. बोलीच्या बाबतीत मला एक पितामहांच्या खालोखाल कर्णच आवडला आहे. बोलताना तो कधीतरी मोहक स्मित करतो. अशा वेळी त्याचे हातीचे 2 सुवर्णमय दात चमकतात आणि मी माझी गुरुद्रोणांकडून झालेली घोर उपेक्षा विसरतो, भीमार्जुनांकडून झालेला उपमर्द विसरतो, हृदयाच्या सखोल विवरात सदैव सलणारी शेकडो शल्य विसरतो की मी कुरूंचा युवराज आहे, विसरतो की उद्या मी या हस्तिनापूरचा अधिकृत सम्राट होणार आहे. केवळ एकच एक विचाराचा आवर्त माझ्या मस्तकात भिंगरीसारखं भिरभिरत भ्रमण करू लागतं.
हा कर्ण खरोखरी सुतपुत्र आहे काय? सारथ्यांच्या चंद्रमौळी झोपडीत हे एवढं सौंदर्याचं स्वरूप कधीतरी साकार होईल काय? कर्ण हा खरंच हीन आहे काय? मग माझं मन मला मोठ्यानं गरजून सांगते, कर्ण हा सारथी पुत्र नाही, कर्ण ही तेजाची खान आहे. तेजाची खान अंधारच्या गुहेत कसा जन्म घेईल? कर्ण हा कुठल्या तरी पराक्रमी राजाचा तेजसंपन्न धैर्यशाली सुपुत्र असावा. कर्ण हा क्षत्रियच असावा. आणि म्हणूनच मी त्याला सर्वांच्या नाकावर टिचून अंगराज केला आहे. नाहीतर हा दुर्योधन काय एवढा मूर्ख आहे की त्यानं घोड्याची शेपटी पिळून त्याच्या पाठीवर आसुडाचे कोरडे ओढणाऱ्या एका यकच्चित सारथ्याला कौरवांच्या वैभवी राजसभेत एक राजा म्हणून आणावं, अंगराज म्हणून मानाचा शिरपेच त्याला द्यावा. कर्ण मला माझं निर्वाणीचं अस्त्र वाटत आलंय. तशी वेळ पडल्याशिवाय मी त्याला कधीच पणाला लावणार नाही. कर्ण ही दुर्योधनाची सुरक्षा पेटी आहे. त्याच्या अंगावरचं अभेद्य कवच मैत्रीचं रूप घेऊन माझ्या अंगावर केव्हाच चढलं आहे. जोपर्यंत कर्ण जिवंत आहे तोपर्यंत दुर्योधन अजिंक्य आहे. यासाठीच एक दुसरा उपाय म्हणून ज्यात कर्णाचा संबंधही येणार नाही असा एक वेगळाच मार्ग मी पांडवांच्या बाबतीत अवलंबायचं असं ठरवलंय. काल रात्री मी माझ्या पित्यांना महाराज धृतराष्ट्रांना एक स्पष्ट सूचना दिली आहे. ते त्या पापी पंचकडीला खरोखरच आपल्या भावाचे पुत्र मानतात. मी त्यांना समजावून सांगितलं आहे की पांडव महाराज पांडूंचे पुत्र नाहीत. उलट पांडू महाराजांचा अकाली अंत हे पंचकडीचंच काहीतरी कटू कारस्थान आहे. मला हे त्यांच्या गळी उतरवताना किती त्रास झाला. त्यांचं एकच म्हणणं होतं, राजमाता कुंती राज्यलोभानं कधीही खोटं बोलणार नाहीत. तसं काही असतं तर तिनं राजनगरात पाऊलही टाकलं नसतं. अतिशय भोळा स्वभाव आहे आमच्या तीर्थरूपांचा. राज्यलोभानं एक वेळ पुरुष युद्ध खेळतील, एकमेकांना कंठस्नान घालतील, वेळ पडल्यास रणमर्दिनीला शुरासारखं आपलं शिरकमाल समर्पित करतील. पण स्त्रिया छे, स्त्रिया राजलोभासाठी प्रसंग पडल्यास ते संपूर्ण राज्याच्या राज्य जाळून खाक करतील. सगळे लोक म्हणतात स्त्री म्हणजे विधातेचं वैभव, स्त्री म्हणजे मानवतेचा मान, स्त्री म्हणजे सौंदर्याचं संघटन, स्त्री म्हणजे कोमलतेचा कळस, स्त्री म्हणजे प्रेमाचा पर्वत. पण मला हे खोटं वाटतं. पुरुष प्रसंगी क्रूर असतो पण मर्यादित, कारण त्याचा क्रूरपणा एखाद्या व्यक्तीबाबत असतो. पण स्त्रीनं एकदा आपलं मन घट्ट केलं की ती नियतीच्या अनेक शाश्वत तत्वांशीही बंड करून उठते. तसं नसतं तर आपलं कलंकित काळ तोंड दाखवायला राजमाता कुंती परत हस्तिनापुरात कशाला आली असती? पण माझ्या वडिलांना ते पटत नाही. पांडवांना ते आपल्या प्रिय भावाचे सुपुत्रच मानित आहेत. पण त्यांना माहीत नाही की हे त्यांचे पुतणे कसल्या भयानक अग्नीच्या ठिणग्या आहेत. कारण अंध असल्यामुळे त्यांनी भीमार्जुनांचे राक्षसी पराक्रम प्रत्यक्ष पाहिलेले नाहीत. कधी कधी अज्ञानात सौख्य असतं. माझ्या वडिलांचं सौख्य आणि समाधान अशाच प्रकारचं नाही काय? त्यांना काही वाटत असलं तरी मला निष्काळजी राहून चालणार नाही. काळ कधीच कुणाची प्रतीक्षा करत नसतो. उद्या हेच पांडव वरचढ होतील आणि मग या युवराज दुर्योधनाला पांडू महाराजांसारखं एक अधैर्य नेसून आपल्या बंधूंसह अरण्यवासासाठी झोळी घेऊन वनाचा मार्ग पत्करावा लागेल. म्हणूनच काल रात्री मी माझ्या वडिलांना पटवून दिलं आहे की ज्यांना तुम्ही आपल्या बंधूंची मुलं मानित आहात ते पांडव त्यांच्या बंधूंचे पुत्रच नाहीत. कधी कधी नाती विसरून माणसाला कटू सत्य कठोरपणानं आपल्याच जिव्हाळ्याच्या माणसांना अप्रिय शब्दांती ऐकवावी लागतात. जीवन हे कर्तव्याची कठोर कास धरणाऱ्या माणसांच्या बाजूनच अखेर खरा कौल देत असतं. कणकांच्या सहाय्यानं मी महाराजांना काल रात्री आमूलाग्र बदलून टाकलं आहे. मंत्री कनक हे काल रात्रीपासून माझे गुरु झाले आहेत. काल त्यांनी महाराजांना किती मार्मिक राजपरामर्श दिला. त्यांनी दिलेला तो हितोपदेश म्हणजे कनक नीती ही कुठल्याही यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या महत्वाकांक्षी राजानं सदैव आपल्या लक्षात ठेवावी. कनकांनी जे जे सांगितलं ते प्रथमदर्शनी ऐकायलाही विचित्र वाटलं. पण ज्यावेळी मी त्यांच्या म्हणण्याचा सखोलपणे विचार केला तेव्हा त्यात फारच मोठा आणि वास्तववादी अर्थ असल्याचं माझ्या ध्यानी आलं. मी असली खोचक नीती यापूर्वी कधीच ऐकली नव्हती. मला ती फार फार आवडली.
म्हणून मंत्रिमंडळातल्या या ज्येष्ठ राजकारणपटू मंत्र्याला कनकाला मी राजगुरू मानलं आहे. महाराजांनी एका सेवकाकरवी काल कनकांना आपल्या कक्षात बोलावून घेतलं. कनक कक्षात येताच महाराजांनी सरळ सरळ त्यांना म्हटलं, कनक, मी तुम्हाला एक निष्ठात राजकारणी मानतो. मी एक प्रश्न विचारतो आहे, नीट चातुर्यानं त्याचं उत्तर द्या. माझा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन अलीकडे वरचेवर म्हणतो आहे की पांडव हे पांडूंचे पुत्र नाहीत. तसंच दिवसेंदिवस पांडव अधिकच अरेराव होत चालले आहेत. युवराज दुर्योधनाच्या या म्हणण्यात काही तथ्य आहे काय? तुमचं स्पष्ट आणि सत्य मत मला हवं आहे. कनकांनी महाराजांना लावून प्रणाम केला आणि मुद्रा गंभीर करून ते म्हणाले, महाराज, आपण माझं स्पष्ट मत विचारित आहात, म्हणूनच मी सांगतो की ते आपणाला कदाचित मानवणार नाही. असं का म्हणता कनक? धृतराष्ट्राचं मन कटू सत्य पचवू शकतं हे तुम्ही ओळखू शकला नाहीत तर? तसं नाही महाराज, आपली ऐकण्याची तयारी असेल तर मी सांगतो. कुठल्याही प्रामाणिक सेवकाला केव्हाही आपल्या स्वामींचं कल्याण व्हावं असंच वाटत असतं. मी आपला एक प्रामाणिक सेवक आहे, म्हणूनच मी स्पष्ट बोलतो आहे. त्यासाठी माझबद्दल अपसमज वा अपग्रह करून घेऊ नये. महाराज, माणसानं आपल्या सामर्थ्याचा दंड नेहमीच उंच उचलून उभा असावं, कारण दंड उचलून उभा राहणाऱ्यालाच जग नेहमी घाबरत असतं. यासाठीच सर्व कामं दंडाच्या सहाय्यानंच करावीत. आपल्या राज्यकारभारातील छिद्र दुसऱ्याला दिसू देऊ नयेत, कारण कोणताही हितशत्रू नेमक्या अशा छिद्रांचाच लाभ करून घेतो. शत्रूच्या राज्यकारभारातील नेमकी छिद्र शोधून काढावीत आणि पश्चाताप करण्याची पाळी येण्याइतका वेळ न घालवता वेळीच त्या छिद्रांवर आघात करावा. माणसानं नेहमीच कासवासारखं आपलं अंग झाकून ठेवावं आणि प्रसंग पडेल तेव्हाच जगाचा कानोसा घेण्यासाठी सावधपणानं आपली मान बाहेर काढावी. सारखं जगाकडे बघत बसून त्यावर केवळ टीका करू नये. आपलं खरं स्वरूप इतर कोणालाही कळू देऊ नये. निदान राज्यकारभार हाकणाऱ्यानं तर मुळीच तसं कळू देऊ नये. स्वीकारावा लागलास तर काही काळ अंधपणाही स्वीकारावा आणि पुढं अशा वेळीच आपले डोळे उघडावे की ज्यावेळी त्या डोळ्यात जग जाळण्याची शक्ती आलेली असेल. कान, डोळे आणि तोंड ही इंद्रिय आपली आहेत, म्हणून ती वाटेल तशी वापरू नयेत. लक्षात ठेवावं की आपले हात हेही आपली इंद्रियच आहेत. प्रसंग पडल्यास नाक, डोळे आणि तोंड यांना बंद करण्यासाठी आच्छादन म्हणून नियतीनं आपल्याला आपले हात दिलेले आहेत. शत्रू दुर्बल वाटत असला तरी कधीच त्याची गय करू नये. ताडाचं रोप लहान भासलं तरी क्षणात ते आकाशाच्या पोटात घुसतं. एरंडाच्या रोपाला कधीच जायफळ लागत नाहीत. अग्नीची ठिणगी लहान असली तरी तीच गगनस्पर्शी लहलहणारा वनवा भडकवू शकते. सापाचं पोर म्हणून सोडलं तरी मोठेपणी ते डंख मारायचं विसरत नसतं. शत्रू कितीही दुर्बल आणि क्षुल्लक वाटत असला तरी परिणामी तो फार मोठं मूल वसूल करतो. असा शत्रू जरी प्रसंगी दीनपणाची पडेल भाषा वापरू लागला तरी त्याच्या शाब्दिक पश्चातापावर विसंबून त्याला कधीच सैल सोडू नये. पीडा देणाऱ्या उन्मत्त शत्रूला तर सरळ ठार मारावा. साम, दाम, दंड, भेद ज्या ज्या शक्य असेल त्या मार्गांनी शत्रूचा निपात करावा, कारण शत्रू हा घायपातासारखा चिवट असतो. त्याला कितीही उखडून कुठल्याही माराणावर टाका, तो परत आपली मुळे जमिनीत रुजवितोच. परत त्याच्या दोन्ही कडांस असलेले वैमनस्याचे काटे तरारू लागतातच. क्रोध आला तरी नेहमी स्मितपूर्वक बोलावं. करताना न चुकता करायचं तेच करावं. कधीही कुणाला टाकून बोलू नये. शत्रूशी तर प्रहार करण्यापूर्वी गोड बोलावं आणि प्रहार केल्यानंतर तर पूर्वीपेक्षाही गोड बोलावं. भिकारी, नास्तिक आणि घरभेदे यांना राज्यात कधीही थारा देऊ नये, कारण भिकारी आळस वाढवितात. नास्तिक शेकडो वर्षांची समाजरचना उधळून प्रत्येक गोष्टीबद्दल अनास्था निर्माण करतात. घरभेदे तर राज्याचा समूळ नाश करतात. ज्याच्याबद्दल शंका घेणं योग्य नसेल त्याच्याबद्दलही शंका घ्यावी, त्याची पारख करावी आणि ज्याच्याविषयी शंका असेल त्याला तर कधीच मोकळा सोडू नये, कारण असा माणूस कुरणात लपून बसलेल्या भयानक भुजंगासारखा असतो. विश्वासास पात्र नसल्यावर तर कधीच विश्वास ठेवू नये, पण विश्वासास पात्र असल्यावर देखील एकदम सर्व विश्वास ठेवूच नये, कारण असा माणूस म्हणजे एखाद्या वेळी केवळ एका
पापुद्र्यासारख्या पातळ पडद्यानं झाकलेली हिमाची खोल दरी ठरू शकतो. अशी दरी की दृढ मनानं आणि विश्वासानं पाय टाकला तर टाकणाऱ्याला निश्चितपणे आणि विश्वासानं कायमची पोटात घेणारी. आपल्या आणि शत्रूच्या राज्यात नेहमीच गुप्तहेर ठेवावेत. केवळ गुप्तचर ठेवूनच भागत नाही, तर अशा गुप्तहेराचं काम प्रामाणिकपणे चाललं आहे की नाही ते पाहण्यासाठी राजानं स्वतः गुप्तचर म्हणून वेश पालटून आपल्या राज्यात फेरफटका मारावा. परराष्ट्रांमध्ये पाठवायचे हेर नास्तिक, अविवाहित आणि कमी बोलणारे असावेत. असले हेर कुठल्याही देवाच्या भयानं वा कुटुंबियांच्या ओढीनं आपल्या देशाचं रहस्य कधीच फोडीत नाहीत. विहार, प्रार्थनागृह, मद्यपानगृह, रस्ते, तीर्थ, चव्हाटे, व्यापार पेठा, अड्डे, वाळवंट ह्या सर्व ठिकाणी राज्याशी प्रामाणिक राहणारे धाडसी गुप्तचर सदैव वावरत असावेत. हेर हे राष्ट्ररूपी फोफावलेल्या शेताचे रक्षण करणारं चालतं बोलतं कुंपण असतं हे कधीच विसरू नये.